नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव तालुक्यातील परधाडी येथे महावितरणचे उपकेंद्र सबस्टेशन बांधकामाचे भूमिपूजन संपन्न. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून परधाडी येथे महावितरण उपकेंद्र 33/11 KV 05 MV मंजूर करण्यात आले. भूमिपूजन माजी आमदार अनिल दादा आहेर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे व अंजुमताई कांदे उपस्थित होते. यावेळी परधाडी ग्रामपंचायत तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या राज्यमंत्री दर्जा मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर परधाडी ग्रामपंचायत महिला सरपंच व सदस्यांनी अंजुमताई सुहास कांदे यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना अनिल दादा आहेर यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या कार्याच्या जोरावर मतदारसंघातील जनमानसात स्वतःची जागा निर्माण केली. विधानसभा निवडणुकीत परधाडी व परिसरातील गावातील लोकांनी भरभरून मते दिल्याची परतफेड म्हणून शेतकरी बांधवांना उपयोगी ठरेल अशा या सबस्टेशनचे भूमिपूजन होत असल्याचं सांगितलंय. पुढे बोलताना परधाडी व परिसरातील गावांच्या विविध प्रलंबित समस्या आपण लवकरच सोडवाल अशी आशा व्यक्त केली आहे. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दादांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवडणुकीत माझ्या पाठीशी राहिले हे मी शेवटपर्यंत विसरणार नाही. यापुढे आपण जो आदेश कराल त्या आदेशाचे पालन केले जाईल असा शब्द दिलाय. लवकरच नायडोंगरी येथे सौर ऊर्जा प्लांट निर्माण होऊन या पंचक्रोशीतील नागरिकांना दिवसा वीज मिळेल आणि शेतकरी बांधवांच्या हालअपेक्षा दूर होतील असंही सांगितलंय. परधाडी येथे निर्माण होत असलेल्या उपकेंद्र सबस्टेशनमुळे नायडोंगरीचा मोठा लोड कमी होईल आणि परधाडी व पंचक्रोशीतील गावातील शेतकरी बांधवांना सुरळीत वीज पुरवठा होणार आहे. या प्रसंगी स्टेजवर माजी सभापती विलास भाऊ आहेर, शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, किरण भाऊ कांदे, प्रमोद भाबड, संचालक अमोल शेठ नावंदकर, अनिल वाघ, जीवन गरुड गोरख सरोदे, हरेश्वर सुर्वे, ठेकेदार समाधान पाटील, बाळासाहेब आव्हाड, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील आदी पंचक्रोशीतील गावातील नागरिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील सर यांनी केले तर आभार ॲडव्होकेट अमोल भाऊ आहेर यांनी मानले. मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.